आज रेकॉर्डिंग नहीं होत आहे. हा, ठीक आहे. क्लास पुन्हा सुरू करू. वन्स अगेन, व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. सॅटरडे नाईट मेडिटेशन मध्ये आपलं आजचं टॉपिक आहे फॉरगिवनेस टुवर्ड्स वाईफ. फॉरगिवनेस टुवर्ड्स वाईफ हा आजचं सेशन जरी लेडीज साठी समर्पित आहे, तरी पण जितक्या आज लेडीज इथे बसलेल्या आहेत, आजचं टॉपिक आपण असं धरून चालू की फॉरगिवनेस टुवर्ड्स लाईफ पार्टनर. तर जितक्याही लेडीज आहेत त्यांनी आपल्या हस्बंडच्या प्रती, जेंट्स आहेत त्यांनी आपल्या वाईफच्या प्रती फॉरगिवनेस करणे आहे. आज एक्सप्लेनेशन मी वाईफ वर घेईल. ठीक आहे. फॉरगिवनेस आपल्याला कशासाठी करणे आहे? डेली बेसिसवर जो कचरा आपण जमा करतो, भावनाचा, संवेदना, मानसिकता, वैचारिक स्थिती, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या वागण्या बोलण्यातून, आपल्या व्यवहारातून कोणत्याही व्यक्तीला, पशु पक्षी जीव जंतू प्राणी मात्र सगळे आले, ज्याही व्यक्तीला, ज्याही तत्वाला तुमच्याकडून असं वाटत आहे की माझ्या ह्या एका घटनेमुळे समोरच्या व्यक्तीला चुकून, म्हणजे जाणते किंवा अजाणतेपणाने त्रास झाला, दुःख झालं, पीडा झाली, सेम समोरच्याकडून तुमच्या प्रती झालं, तुम्हाला कशाचं तरी दुःख झालं, तुम्हाला कशाची तरी पीडा झाली, इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणे आहे की फॉरगिवनेस हे सगळ्यात मोठं काइंडनेस आहे टुवर्ड्स युअर सेल्फ. स्वतःच्या प्रती दया दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे माफी देणे. का? माफ करा किंवा माफी मागा, दोन्हीही कंडिशन मध्ये भलं तुमचंच होणार आहे. आपल्या लाईफ मध्ये आपल्याला ग्रोथ करायची आहे टुवर्ड्स स्पिरिच्युअलिटी मध्ये. या ह्युमन कॉन्शियसनेसला डे बाय डे डेव्हलप करत जायचं आहे. इथे मोठ्या मोठ्या आत्मज्ञानाच्या, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करून काहीही फायदा नाही जर साध्या 2-4 गोष्टी आपल्याला समजत नाही. दया, करुणा ही भावना जर आतमध्ये नाही आहे, धन्यवाद देणे, कृतज्ञता व्यक्त करणे ही भावना आपल्या आतमध्ये नाही आहे, जर आपण प्रेम करू शकत नाही, आपण आनंदी राहू शकत नाही, स्वतःही राहत नाही आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवत नाही, तुमच्यामध्ये आशीर्वाद देण्याची भावना नाही, नेहमी सडणे, कुडणे, दुसऱ्याला शिव्याशाप देणे, दुसऱ्याच्या नावानं बोटं मोडणे, ह्या झंझटीतूनच जर आपण बाहेर निघत नाही आहोत, मग मोठ्या मोठ्या गोष्टी करून काय फायदा? आणि विचार करा, हे साध्याशा गोष्टीमधून जर आपण बाहेर नाही पडू शकत, ह्या मनुष्य जन्माचं टॉप मोस्ट जे एक्सपान्शन आहे म्हणा, किंवा एक प्रतिनिधित्व म्हणा, किंवा एक तुमचं स्वतःच 100% फुलफिल झालेलं जे स्वरूप आहे, त्याला कधी आपण भेट घेऊ? तिथपर्यंत तर पोहोचतच नाही. आपण ह्या साध्या कचऱ्यातूनच बाहेर निघत नाही. म्हणजे असं समजू आपण की साध्या भाषेत, की जगातले टॉप मोस्ट जागा, दुबई सारखी जागा, जिथे लक्झरी आहे, स्वित्झर्लंड, म्हणजे असे जे टॉप मोस्ट अशा जागा आहे की जिथे
जाणे हे श्रीमंताचंही स्वप्न आहे. गरीबाचं तर सोडा, श्रीमंतही जिथे जाऊ शकत नाही, अशा टॉप मोस्ट स्वर्ग समजू आपण त्या जागेला, पृथ्वीवरचं. आणि आपण कुठे राहत आहे? एकदम झोपडपट्टी थर्ड क्लास जागेत. मला सांगा, त्या झोपडपट्टी एरियातून त्या टॉप मोस्ट जागेमध्ये जाण्यासाठी लक्षात येते आता प्रवास किती मोठा आहे? कळून राहिलं? सगळ्यात दलिंदर जागा, खराबातली खराब जागा पृथ्वीवरची. एकदम गटर, नदी नाल्याच्या काठाची जागा. तिथे झोपडी टाकून त्या झोपडपट्टीत राहणारा एक व्यक्ती, आणि एक अशी जागा पृथ्वीवरची ज्याला आपण स्वर्ग म्हणू, जिथे जाणे हे श्रीमंताच्याही नशिबात नाही. तुम्हाला आता लाईफची प्रोग्रेस करायची आहे त्या स्पॉट वरून टॉप मोस्ट जागेवर जाण्यासाठी. विचार करा किती परिवर्तन तुम्हाला एकाच लाईफ मध्ये घेऊन यावं लागेल. तुमची वैचारिक स्थिती, तुमची शारीरिक स्थिती, तुमचा पैसा, तुमचं प्रोफेशन, तुमचं अचिव्हमेंट, किती साऱ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये करून दाखवायची आहे. आणि त्या वयात असंही नाही की म्हातारं झालं 80 वर्षाचा तेव्हा तुम्ही त्या जागेवर पोहोचले, आता काय लक्झरीचा उपभोग घ्याल. त्या वयात तुम्ही तिथं पोहोचले पाहिजे, जेणेकरून तुम्ही तिथल्या सगळ्या आनंदाचा, सगळ्या उपभोगाचा, वस्तूचा उपभोग घेऊ शकले पाहिजे. म्हणजे टाइम पण कमी आहे. कमी टाइम मध्ये तुम्हाला इतका पैसा, इतक्या साऱ्या गोष्टी अचीव करून दाखवायचे आहे की तुम्ही ते सुख उपभोगू शकले पाहिजे. विचार करा किती जास्त काम करायची गरज आहे आपल्याला सेम लेवलवर. जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटी ही गोष्ट बोलतो, तर ह्युमन कॉन्शियसनेसची जे डेव्हलपमेंट आहे, त्या साध्या डेव्हलपमेंट पासून, साध्या अवस्थेपासून टॉप मोस्ट अवस्था तुम्हाला एकाच लाईफ टाइम मध्ये जर अचीव करायची असेल, आणि मरण्याच्या अगोदर जर तुम्हाला असं वाटते की तुम्हाला ह्या सगळ्या सिच्युएशन्स मधून बाहेर पडायचं आहे, तुमचे वैचारिक, भावनात्मक, मानसिक ह्या सगळ्या अवस्था तुम्हाला बदलून दाखवायच्या आहे, तर हे जे मी बेसिक टॉपिक सांगत आहे, हे बेसिक टॉपिक समजणं खूप आवश्यक आहे. लोकांना कोणालाही कर्स करू नका. कोणाच्या प्रती शिव्याशाप देणे, कोणाच्या प्रती मनात भेदभाव आणणे. बघा, ब्लेसिंग्स, आज मी आणखी एक क्लास करत होतो. त्या क्लासमध्ये त्यांनी सहज एक असं उदाहरण दिलं. पब्लिक काय कमी नव्हती, 700-800 लोक बसलेले होते. आणि त्या एक्सप्लेनेशन मध्ये त्यांनी काय म्हटलं की, आणि मला ते खूप रिलेट झालं आज, खास करून. माझ्या आईचे शब्द मला रिलेट झाले त्याच्यात. त्या मास्टरनी काय म्हटलं, क्या आपके जीवन में कभी ऐसा हुआ है, आपके रिलेटिव्स ने, आपके भाइयों ने आपसे ज्यादा प्रोग्रेस की और एक अच्छी सी कार उन्होंने परचेज की, और कार लेने के बाद कुछ ही समय के बाद उन्होंने अपना अच्छा सा घर भी बना लिया, और भी लग्जरियस बातें अपने घर में उन्होंने लेकर रखी. क्या आपको कभी ऐसा फील हुआ है जब से उनके घर में उनका बिजनेस का एक्सपेंशन हुआ, उन्होंने अच्छा सा बंगला या फिर घर उन्होंने निर्माण किया, और कार वगैरह ली, लग्जरियस वस्तु उन्होंने अपने घर में परचेस किया, उसके बाद उनका बिहेवियर चेंज हो गया. कितने लोगों को लगता है? मॅक्सिमम लोकांनी हात वर केला. तिथे तिथे शिफ्ट केलं तुरंत.
यहाँ पे गलती किसकी है? सगळे लोक बोलले की त्याच फॅमिलीची चूक आहे. तिने सेकंड प्रश्न काय विचारला? तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ आहे का? लोकांनी म्हटलं नाही. चूक कुठं झाली? तुम्ही ज्या फॅमिलीला असं म्हणत आहे की यांच्याकडे घर, गाडी, बंगला ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर यांचा व्यवहार बदलला, तुम्ही ऍक्च्युली अबंडन्सला दोष देत आहे. घर येण्यामुळे, गाडी येण्यामुळे हे लोक बदलले. ऍक्च्युली बदलले की नाही बदलले माहित नाही, पण जेव्हा ती गाडी आली तेव्हा तुमच्या मनात जेलसी आली. तिने सरळ प्रश्न विचारला, कितने लोगों ने जब उन्होंने कार ली उस दिन ब्लेसिंग्स दिए और उस कार के प्रति इतना हैप्पीनेस शो किया, उस कार को बोला कि एक दिन तुम मेरे घर में आएगी. मॅक्सिमम लोकांनी नाही म्हटलं. मॅक्सिमम कशाला, मला वाटतं पूर्ण 100% जेवढे लोक बसले होते एकानेही हात वरत केला नाही. आणि हीच घटना काल माझ्यासोबत पण झाली असं समजा. मी त्याला माइंड नाही केलं कोणतं. आमच्याच रिलेशन मध्ये एका जणांनी चांगली मोठी कार घेतली. मी स्टेटस बघितलं आणि ते स्टेटस निघून गेलं. म्हणजे मनात काहीच नाही आलं, फक्त स्टेटस आलं आणि चाललं गेलं. म्हणजे काही वाईट नाही बोललो, कर्स नाही केलं. पण तिने जो सेकंड टॉपिक बोलला ना की ब्लेस केलं का, तर मी ते पण नाही केलं. म्हणजे वाईट म्हणत, कारण की स्टेटस सारखं स्टेटस आज येते मोबाईलवर आणि मी काही त्याच्या मागे जास्त लागत नाही, तर आला आणि निघून गेलं. म्हणजे विचार पण करण्याचा वेळ नाही भेटला असं समजून घ्या. पण काल ते स्टेटस गेलं आणि आज मला हे जे उदाहरण भेटलं, एकदम मला क्लिक काय झालं, तर यार अबंडन्स साठी आपण इतकं सगळ्या गोष्टी करत आहोत आणि एका व्यक्तीने लक्झरियस कार विकत घेतल्यानंतर माझ्याकडून त्या कारला ब्लेस यू पण नाही निघा आणि सकाळीच ब्लेसिंगचा क्लास मीच घेतला. मीच ब्लेसिंग द्या म्हणणारा माझ्याच मनातून जर ब्लेसिंग निघत नाही, तर तिने तो पॉइंट सांगितला की अबंडन्स तुमच्याकडे येईल कशासाठी? त्यांचा व्यवहार बदलला हे सोडा, कार बघून तुमचा व्यवहार बदलला पहिले हे तुम्ही ओळखा. आणि ह्या बदललेल्या व्यवहाराला आता ठीक करा. कशाच्या द्वारे? फॉर्ग्युनिस्टच्या द्वारे. माफी मागा त्या एनर्जीची, माफी मागा त्या अबंडन्सची, त्या लक्झरीची, की बाबा माझ्या मनात तुझ्या प्रती नकारात्मक भावना उत्पन्न झाल्या. ज्या काही अबंडन्सला अट्रॅक्ट करण्याच्या मधात मी हे जे निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट केले, हे जे निगेटिव्ह थिंकिंग क्रिएट केली, हे जे निगेटिव्ह मेंटॅलिटी मी क्रिएट केली, त्याच्यासाठी मी माफी मागतो. आणि मी खुल्या हृदयाने, खुल्या मनाने अबंडन्सला स्वीकार करतो. आय इन्व्हाइट यू, प्लीज कम इन माय लाईफ. माझ्या जीवनामध्ये असे काहीतरी परिवर्तन करून आण की मला न्यू अर्निंग सोर्स माझ्या लाईफमध्ये आला पाहिजे. मल्टिपल अर्निंगचे सोर्सेस, इन्कम सोर्सेस माझ्या लाईफमध्ये आले पाहिजे. आणि इतकं सारं धन माझ्याकडे आलं पाहिजे की मी सुद्धा एक दिवस ही गाडी अफोर्ड करू शकलो पाहिजे, परचेस करू शकलो पाहिजे. प्लीज ब्लेस मी. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह कार्स. आय ब्लेस यू. मला रिअलाइज झालं, यार बापरे, म्हणजे कसं किती छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्याला अलर्ट आणि अवेअर, याच्यामध्ये माझी चूक नाही आहे, तुमची पण चूक नाही आहे.
मुद्दा काय आहे? अवेअरनेस डेव्हलप करायचा आहे. नॉलेज आलेलं आहे, अवेअरनेस नाही आलं अजूनपर्यंत. जागृती ज्याला म्हणतो आपण, ही जागृती आपल्याला वाढवत न्यायची आहे. आणि यालाच आपण म्हणतो स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, कॉन्शियस डेव्हलपमेंट. हळूहळू हळूहळू आपली चेतना आपल्याला उचलत न्यायची आहे. आणि ही चेतना उचलण्यात सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम आहे, आपण फॉरगिव्हनेस करतच नाही. हे मुख्य बंधन आहे, जे आपल्या स्वतःच आपल्या हाताने आपल्या पायामध्ये आपण बेड्या बांधतो आणि आपणच म्हणतो की मला बांधून ठेवलं. जी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे त्याच्याप्रती धन्यवाद भावच नाही. आणि हे खूप बेसिक टेक्निक आहे बरं. जीवनामध्ये आकर्षण करण्याची, धन म्हणा, नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, सुख शांती संपदा म्हणा, काहीही आकर्षित करायचं आहे, हे बेस आहे. स्पिरिच्युअलिटी सुद्धा आकर्षित करायची आहे, हा बेस आहे. डिवाइन मास्टर, डिवाइन गुरु, देवी देवतांना आकर्षित करायचं, तिथेही बेस हाच आहे. म्हणजे असं नाही की हे वाक्य फक्त मॅनिफेस्टेशनसाठी आहे, मटेरियल लाईफ मध्ये अट्रॅक्शनला क्रिएट करण्यासाठी आहे. हा, हे त्यासाठी आहेच नाही. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचा बीज हे आहे, बूड हे आहे, मूळ आहे हे. फॉरगिव्हनेस करता आलं पाहिजे, ग्रॅटिट्यूड देता आलं पाहिजे, थँक्स गिव्हिंग करता आलं पाहिजे, हॅपीनेस शो करता आला पाहिजे, तुम्हाला ब्लेसिंग देता आल्या पाहिजे. आणि मेन म्हणजे हे सगळं आपल्याला जीवनामध्ये जर आलेलं आहे ते याला वाटताही आलं पाहिजे. नाही तर मला मिळालं, मी कशाला कोणाला सांगू. कारण की शेअरिंग सुद्धा एक स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मध्ये मदत करते, आणखी डिवाइन एनर्जीला तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी. का? तुम्ही मेहनत केली, तुम्ही विहीर खोदली, तुम्हाला स्वच्छ सुंदर गोड पाणी लागलं, तुम्ही उपसणारच नाही ते पाणी, तर खराब होऊन जाईल ना. म्हणजे पाणी काढून वाटा पण लागेल. तर तुमच्याकडे आलेलं नॉलेज जेव्हा तुम्ही डोनेट करता, लोकांना देता, इतरांना देऊन देता, तेव्हा तुमच्याकडे नवीन येण्याची सुरुवात होते. आणि हे कसं होईल? जेव्हा तुम्ही आपोआप कोणाशी बोलता, आपले भावना शेअर करता, आणि ते म्हणते, अरे हो, मला पण हे ऐकायचं होतं, मला पण हा क्लास जॉईन करायचा होता. तुम्ही म्हणता ठीक आहे, येऊन जा. काय केलं तुम्ही? तुमच्या थ्रू ती एनर्जी पास ऑन केली. आता तुमचं चॅनल क्लिअर होऊन राहिलं. जितकं जास्त तुमचं चॅनल क्लिअर होईल, तुमच्याकडे हायर एनर्जीचा फोर्स आणखी वाढेल. पण ही बेसिक आहे. बेसच जर आपण क्लिअर नाही केला ना, तर मॅनिफेस्टेशन तर होणेच नाहीये दूर दूरपर्यंत. कारण की आपल्याला काय वाटत आहे, फॉरगिव्हनेस म्हणजे काय? कोणाला टॉर्चर केलं, कोणी मला टॉर्चर केलं, बस तेवढ्या पुरतं. तेवढ्या पुरतं नाहीये हे फॉरगिव्हनेस. बघितलं ना, आज मी जे कारचं उदाहरण दिलं, कधी कल्पनाही केली असेल का आपण अशी? मग अशा छोट्या छोट्या गोष्टी, अनंत गोष्टी पडल्या आपल्या समोर, ज्या प्रत्येक गोष्टीच्या प्रती आपल्याला अवेअर व्हायचं आहे. आणि अवेअर होऊन कॉन्शियसली आपल्या माइंड मध्ये आपल्याला सांगायचं की आय वॉन्ट दिस थिंग इन माय लाईफ. मला ही गोष्ट माझ्या लाईफ मध्ये पाहिजे आहे. आणि सतत त्याच गोष्टीवर आपण फोकस करू 24 तास, तेव्हा ती ऊर्जा त्या ठिकाणी एकत्रित होईल आणि मला जे पाहिजे ते युनिव्हर्स मला आणून देईल. त्याचा क्लास चालू आहे म्हणून फॉरगिव्हनेस करायचं आणि क्लास झाल्यानंतर बोट मोडायचे, असं नाही. असंही नाही झालं पाहिजे. फॉरगिव्हनेस म्हणजे फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड म्हणजे ग्रॅटिट्यूड. हो, होऊ शकते की तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात आहे की त्याला माफ करूच शकत नाही. तो एकटाच पडलाय का जगात? 100 दोरे जर तुमच्या पायाला बांधले असेल, त्या 100तला एक लोखंडाचं साखळी आहे. कमीत कमी 99 तर तोडा, त्याला सोडा. मे बी हे 99 तोडता तोडता तुम्हाला इतकी माहित होऊन जाईल की तुमच्या बॉडीमध्ये इतकी स्ट्रेंथ आहे की तुम्ही एका झटक्यात ते लोखंडाची साखळी तोडू शकता.
किंवा 99 तोडल्यानंतर कोणाला तरी दया येईल आणि तो पण यार 99 तर तोडून टाकलं, यांनी एवढे एफर्ट घेतले, एक तोडासाठी मी मदत नाही करू शकत काय? आणि एक घाव देईल त्याच्यावर, दोन तुकडे करून टाकन साखळीचे, तुम्ही मुक्त. पण तो दिवस येण्यापर्यंत तरी ते 99 जे धागे आहे ते तोडणं तर माझं कर्तव्य आहे. म्हणजे जीवनात असं नाही आहे की फॉरगिव्हनेस म्हणा की कोणतीही गोष्ट एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या प्रतीच करायची आहे. तुम्ही छोट्या 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 गोष्टी लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीवर तुम्ही फोकस करू शकता, की नेमकं माझ्यामुळे कोणाला, इतर व्यक्तींमुळे मला काय दुःख झालेलं आहे का? आणि जर झाला आहे तर त्याच्या भावना रेंगाळत ठेवायचा नाहीये मला माझ्या लाईफमध्ये. जितकं मी त्याला घेऊन चालन लंब, तितके दिवस ती ऊर्जा आणखी आणखी मॅनिफेस्ट होत आहे आणि सेम प्रॉब्लेम रिपिटेशन मध्ये क्रिएट होत आहे. सगळ्यात कठीण फॉरगिव्हनेस किंवा सगळ्यात कठीण कर्माचं कॉम्बिनेशन कोणासोबत आहे? तर हजबंड वाईफ रिलेशनशिप. मागेही सांगितलं, आताही सांगतो, आई वडील हे सगळ्यात मोठं कॉम्बिनेशन नाही आहे. ना तुमचे लेकरं तुमच्यासाठी खूप मोठं कॉम्बिनेशन आहे. सगळ्यात जवळचं गुंतागुंतीचं जर नातं जर कोणतं असेल तर ते आहे हजबंड वाईफ रिलेशनशिप. साधं साधं गणित तुमचंच तुम्ही करा. तुम्ही लहान असताना तुम्ही तुमच्या आई बाबासोबत किती वेळ राहिले? खूप कमी टाइम. जसं जसं वय वाढत गेलं, आपलं झोपणं पण अलग होत गेलं. वागणं बोलणं अलग होत गेलं. एक वयानंतर असं वाटतं की आपण आहे का नाहीये घरात, फक्त नावापुरते येतो, जेवण करतो, झोपतो, पुन्हा स्कूल कॉलेज करतो किंवा कामधंदे करत राहतो. तुमचेही मुलं आहेत. तुम्ही विचार करा, कुठपर्यंत अटॅचमेंट त्यांच्यासोबत असते? काही टाइमापुरतच. म्हणजे त्यांची शाळा कॉलेज सुरू होऊन जाते, आपोआपच डिटॅच होणं सुरू होऊन जाते. सिंगल चाइल्ड असेल तर ठीक आहे, जास्त अट्रॅक्शन आहे. 2-3 जण असेल तर एक कोण्या कोपऱ्यात काम करत आहे, दुसरा कोण्या कोपऱ्यात आहे, पताही लागत नाही. करता करता त्याचं लग्नाचा वय येऊन जाते, कधी त्याची स्वतंत्र दुनिया सुरू झाली आई बाबाला कळत नाही. त्याच्यानंतरचं कोण आहे? बहीण भाऊ. ती टाइमापुरतेच जवळ राहते, आहे काही टाइम नंतर त्याची आपली आपली डेस्टिनी सुरू होऊन जाते. त्याच्यानंतर आणखी एक क्लोज रिलेशन कोणाचं आहे? मित्र. काही असे सोल आहे जे रक्ताना आपले बहीण भाऊ नाही आहे, पण शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर असे जीवाचं नातं निर्माण होऊन जाते, काहीतरी भारी बॉन्डिंग असते. 100, 200, 500 मुलांपैकी एक दोनच मुलं एकदम जवळचे मित्रमैत्रीण बनून आपल्यासोबत लाईफ टाईम राहते. ते एक आणखी एक विशिष्ट नातं आहे. पण या सगळ्यामध्ये जर मी असं म्हणेल की 20 वर्षी जर एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती जर 80 वर्षापर्यंत जगून गेली, तर 60 वर्ष, पुढचे 60 वर्ष ती कोणासोबत राहून राहिली बघा. 20 वर्ष आई बाबासोबत राहिली, 20 वर्ष पुढचे आपल्या त्याच्या लेकरासोबत राहील, 60 वर्ष ते एका अशा व्यक्तीसोबत राहणार आहे जो सुरुवातीला अननोन होता, पण हा अननोन व्यक्ती इतका जवळचा कसा झाला की पुढचे 60 वर्ष त्याच्यासोबत घालवायचे आहे. कुठंतरी भारी कर्म आहे. आणि तुम्ही पहा, मॅक्सिमम टाइम तुम्हाला एक्झॅक्टली अपोजिट पार्टी भेटते. खूप कमी असे हजबंड वाईफ आहे जे एकदम बहीण भावासारखे आहे, म्हणजे आयडेंटिकल, सारखे सारखे विचाराचे. त्यांचं वागणं बोलणं दिसणं सगळं सारखं सारखं आहे.
विचार करायची पद्धत, जगण्याची पद्धत जवळपास सारखी, खूप कमी. मॅक्सिमम टाइम अपोजिटच पार्टी भेटते. का? हे लाईफ लर्निंग लेसन आहे. लाईफ लर्निंग लेसन म्हणजे आपणच जन्म घेताना एक तर मागच्या जन्माची अशी विशिष्ट कर्म करून ठेवले की त्याला पूर्ण करण्यासाठी आज तो व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आला, किंवा तुम्हाला कोणती तरी विशेष अनुभूती ह्या जीवनात घ्यायची होती, म्हणून तुम्ही अगोदरच असं प्लॅनिंग सेट केली की मला असा असा व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आला पाहिजे की त्यांनी मला मरेपर्यंत टॉर्चर केलं पाहिजे. कशासाठी? रिमेंबरिंग, अवेकनिंग राहिली पाहिजे. उदाहरण देताना संत कबीर आणि संत तुकाराम यांचं उदाहरण खूप सारे चांगले लोक देतात हजबंड वाईफ रिलेशनशिपवर, की पास्ट कर्म कसे असते. तुकाराम महाराज म्हणत आहे की मला अशी बायको जी मिळाली, जी मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पण ती त्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या नावानं बोट मोडून राहिली. कर्म पूर्ण केले तिने, जीव घातलं, कामधंदा केला, सगळं केलं, पण कधीच तिने स्पिरिच्युअलिटी स्वीकार केली नाही. ते एक्झॅक्टली अपोजिटच चालली तुकारामाच्या. तुकाराम महाराज काय म्हणताय की धन्य आहे म्हणते मी का मला अशी बायको भेटली. हे जर प्रेमळ असती, हिनं जर मला सुखात, सांसारिक सुखात गुंतवलं असतं, तर मे बी मी पांडुरंगापासून काय झालो असतो, दूर झालो असतो. हिच्या अशा वागण्याने मी पांडुरंगाच्या अजून जवळ गेलो. ह्याच ठिकाणी संत कबीरचं उदाहरण देते. त्याची वाईफ एकदम त्याची आयडेंटिकल, दुसरी कॉपी. जसं म्हटलं तसं. म्हणजे भर दुपारी 12 वाजता तिची परीक्षा घेतली. तिला म्हटलं की तू दिवा घेऊन बाहेर ये. तिने हू नाही म्हटलं, चू नाही म्हटलं. दुपारचे 12 वाजले, भर ऊन पडून राहिली, तुम्हाला दिव्याची गरज कशासाठी आहे. चुपचाप गेली, दिवा लावून घेऊन आली. हा प्रसंग आहे. काही संत लोक त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले होते. बघू संत कबीर कोण्या लेवलचा माणूस आहे. त्यांनी अलग 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 पद्धतीने अशा काहीतरी गोष्टी केल्या, आणि त्यांना काय प्रश्न विचारला गेला की आम्ही, आमची स्पिरिच्युअलिटी एवढी डेव्हलप आहे, कशामुळे? आम्ही संन्यास धारण केला. आणि तू कोणता गुरु आहे, तू कोणता संत आहे जो बायकोसोबत राहून अध्यात्माचा उपदेश देतं? त्यांना अद्दल घडवण्यासाठी संत कबीरांनी एवढे सारे रचना केल्या, उलट्या पालट्या गोष्टी बायकोसोबत. ते काहीच नाही म्हणून राहिली, जसं म्हटलं तसं, जसं म्हटलं तसं, जसं म्हटलं तसं. आणि एंड ऑफ द पूर्ण सेशन त्यांनी म्हटलं, कळलं, माझी आध्यात्मिकता तुमच्या बरोबरीची नाहीये. अशी बायको भेटली म्हणून मी आध्यात्मिक आहे. ह्याच ठिकाणी जर उलटी बायको भेटली असती ना, तर तुमच्यासारखा असाच संन्यासी वेश धारण करून मी तिला सोडून देवदेव करत भटकलो असतो, तुमच्यासारखा अधुरा राहिलो असतो. माझं पूर्ण संतत्व माझ्या बायकोची देण आहे. म्हणजे एकीकडे एवढी सपोर्टिव्ह बाई, ही संत कबीर म्हणतात की माझं पूर्णत्व ही माझ्या बायकोची देण आहे. तिकडे संत तुकाराम म्हणते की माझं पूर्णत्व, माझं संतत्व हेही माझ्या बायकोची देण आहे, कारण की ही अशी उलटी भेटली. दोन्हीही व्यक्ती दोन्हीही सिच्युएशन मध्ये फुल ऑफ ग्रॅटिट्यूड मध्ये आहे. विचार करा तुम्ही, काय थिंकिंग आहे त्यांच्या मेंटॅलिटीची, कोण्या लेवलवरचे ते लोक आहे की इतकी टॉर्चर करणारी बाई मिळून सुद्धा ते म्हणत आहे की हिच्यामुळे माझी प्रोग्रेस झाली. आणि दुसरीकडे इतकं प्रेम म्हणा किंवा इतकं समर्पणानं जगणारी दुसरी स्त्री आहे, ते म्हणते की तिच्यामुळे माझी प्रोग्रेस झाली.
दोन्ही कंडिशन मध्ये दोघही जण ब्लेसिंग देत आहे, दोघही जण माफी मागत आहे, दोघही जण ग्रॅटिट्यूड देत आहे. अलग अलग प्रवृत्तीच्या दोन स्त्रियांना. फॉरगिव्हनेस टुवर्ड्स वाईफ आता टॉपिक आहे, म्हणून फक्त जेंट्स लोकांसाठी विशेष हे होतं की आपल्याला काहीतरी मनातून त्या स्त्रीच्या प्रती थोडस असं अभिव्यक्त व्हायचं आहे, बस, बाकी काही नाही. बाकी ज्या लेडीज आहेत त्यांनी आपल्या जेंट्सच्या प्रती तुम्ही तुमची अभिव्यक्ती ओपन करा. की महान तर नालायक बाई भेटली असेल, पण तिने विष टाकून मारलं तर नाही. महान नालायक नवरा भेटला असेल, त्यानं तुम्हाला नेऊन विकलं तर नाही. कमीत कमी एवढ्या गोष्टीसाठी तरी तुम्ही ग्रॅटिट्यूड देऊ शकता की नाही देऊ शकत. भलेही तुम्हाला खूप टॉर्चर केलं असेल, मान्य आहे, पण उपाशी मारला का? दोघांनी नाही. कधी हा विचार केला की ह्या जन्मात आपल्याला जर जर हा जन्म मानत आहो आपण, तर काय पास्ट लाईफ मध्ये मी असंच काहीतरी उलट कर्म मी तर नसन केलं, ऍज अ हजबंड वाईफ नसन केलं, कोणत्याही रूपात केलं असं, मग काय त्याची परतफेड मला ह्या मॅरिड लाईफच्या थ्रू ह्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या द्वारे हे टॉर्चर किंवा हे जे पनिशमेंट मला भेटत आहे, हे दुःख पीडा मिळत आहे, काय याला मीच तर जबाबदार नसेल? नाही होत ह्या जन्माचा फॉरगिव्हनेस, तर कमीत कमी पास्ट लाईफचा तर फॉरगिव्हनेस करू शकता की नाही? फक्त सुरू करा, छोट्या 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 गोष्टीचं फॉरगिव्हनेस करणे सुरू करा. करता 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 तुम्हाला मग आहे ना, हा जो क्लिष्ट टॉपिक आहे हजबंड वाईफ रिलेशनशिपचा, मग तुम्हाला ह्या टॉपिकवर उतरायला सोपं पडा. का? कारण की साईडचा जो भार आहे ना तो कमी झाला. जितका भार कमी होत जाईल तितकं तितकं तुम्ही आणखी आणखी अवेक, आणखी आणखी जागृत होत जाल तुमच्या आध्यात्मिक प्रवृत्तीकडे. ठीक आहे. तर फॉरगिव्हनेस म्हणजे निवड असं नका समजू की जो टॉपिक घेतला त्याच्यावरच करायचा आहे. तुमच्या मनात जे येईल त्याच्यासाठी फॉरगिव्हनेस करा, पण ही डेली हॅबिट घाला. कमीत कमी झोपण्या अगोदर तरी 5 मिनिट दिवसभरातून माझ्या मन वचन कायद्वारे जाणते अजाणतेपणाने कोणतं स्त्री पुरुष नपुंसक पशु पक्षी जीव जंतू प्राणी मात्र कोणालाही दुःख पीडा त्रास दिला असेल, अपमान केला असेल, अपशब्द बोलले असेल, अभाव तिरस्कार निंदा केली असेल, घृणा केली असेल, विषय विकार संबंधी दोष केले असेल, वासनात्मक काही क्रिया केली असेल आणि त्याच्यामुळे समोरच्याला त्रास झाला असेल, किंवा सेम गोष्टीमुळे समोरच्या व्यक्तीकडून मला त्रास झाला असेल, तर मी एक तर त्याला माफ करून देतो आणि मी माफी देतो किंवा माफी मागतो. कारण की हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. ह्याच गोष्टीचा वारंवार वारंवार विचार करू करू मी ह्याच गोष्टी सतत सतत माझ्या लाईफमध्ये काय करत आहे, अट्रॅक्ट करत आहे. आणि मला ह्या गोष्टीपासून आता मुक्ती पाहिजे. हे सगळे संबंध तुम्हाला कट करणे आहे, जितकेही निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तर फॉरगिव्हनेस टुवर्ड्स वाईफ मध्ये तुम्ही एक ही अनुभूती किंवा एक अभिव्यक्ती तुम्ही तुमच्या मनामध्ये आणणे आहे की एक स्त्री, एक मुलगी अशा प्रकारे विचार करा की आपण 2 दिवस दुसऱ्याच्या परक्याच्या घरी राहू शकत नाही. आज एक मुलगी आपलं सगळं घरदार सोडून
तुमच्या घरी येत आहे. कशासाठी? आपले बोलणे खाण्यासाठी, आपलं मारझोड म्हणजे जे काही आहे आपलं टॉर्चर ते सहन करण्यासाठी, घालून पाडून बोलणं ऐकण्यासाठी, कशासाठी येत आहे? एक होल फॅमिली लहानपणापासून 20-25 जे काही वय असेल त्या वयापर्यंत ज्यांच्या सोबत जगले त्यांनाच सोडून येणे, काय हे सोपं राहू शकते? हा, एका टाइम नंतर प्रत्येकाची मनाची अवस्था अशी होते की ते आई बाबा सोडून आपल्या कामाधंद्यामध्ये दूर निघून जातात, स्वतंत्र आपलं जीवन चालते. असं नाही का पुरुष घरदार सोडून निघत नाही, सगळेच जण निघाले आहे घरदार सोडून. पण एक स्त्री म्हणून रातोरात जीवन बदलणे हा एक थोडासा मानसिक, भावनात्मक एक अलगच काहीतरी नवीन खेळ सुरू होऊन जाते. रातोरात काहीतरी अशी नवीन कर्माची गाठोडी ओपन होते, ज्याच्यामध्ये समोर काय लिहिलंय माहित नाही. मग अशा वेळेस कुठेतरी आपली ही जबाबदारी बनते की काय मी असे कोणते कर्म केले आहे का की पर्टिक्युलर ह्याच स्वभावाची स्त्री माझ्या लाईफमध्ये किंवा ह्याच व्यवहार किंवा मानसिकतेची स्त्री माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट झाली, आणि जर हो तर त्याला कारणीभूत मीच आहे. वारंवार जर आमच्या लाईफमध्ये काहीतरी गडबड होत आहे, तर कुठंतरी अट्रॅक्ट करणारा मीच आहे. आजच्या सेशन मध्ये एक चांगले मास्टर आहे मेडिटेशन मधले, टॉप मोस्ट आहे खूप. त्यांनी काय म्हटलं, माझ्या जीवनाचे 25 वर्ष झाले मी सतत मेडिटेशन करत आहे, आणि आज माझी अशी अवस्था आहे की मी हजारो लोकांना मेडिटेशन शिकवतो. माझ्या एका एका सेशन मध्ये हजारो लोक, 2-2, 4-4, 5-5 हजार लोक बसतात. पण ह्या 25 वर्षात माझ्या बायकोने आजपर्यंत मेडिटेशन नाही केलं. आणि जेव्हा मी असे 4-5 हजार लोकांना मेडिटेशन शिकून ज्या छाती फुगून घरी जातो ना, तर माझा फुगा ती अशी फोडते की तुम्ही काहीच नाहीये. तिच्या वागण्या बोलण्यातून असं दिसते की मी थर्ड क्लास आहे तिच्यासमोर, म्हणजे काहीच नाही समजत मला. आणि जेव्हा मी ऍक्च्युली त्याच्यावर विचार करून बघतो ना, असं वाटतं खरोखरच मला काहीच नाही समजत. आणि आज माझ्या लक्षात येत आहे की माझ्या आध्यात्मिक अहंकाराचा फुगा फोडण्यासाठी ती तसं कॉम्बिनेशन बनवून दिलेलं आहे की तू जगात किती मोठा बनशील पण इथं हार मानशील. का? कारण की ते जो अहम भाव असते की नाही, हाय हजारो लोक माझ्यासोबत आहे, हजारो लोक माझं मेडिटेशन करते, त्याचीच बायको त्याचं ऐकत नसते कधी. हे कॉम्बिनेशन बनवून दिलेलं आहे की तुम्ही कुठंतरी झुकले पाहिजे, तुम्हाला कुठंतरी हार मानण्याची अशी भावना आली पाहिजे की यार असं काय केलं की हिच्या समोर आपलं चालत नाही, हे काऊन अशी उलट्या बुद्धीची भेटली. हा, बॅलन्स. ते आपला फुगा जास्त वर नाही गेला पाहिजे, त्याच्यासाठी ते बॅलन्सिंग आहे. ते पटकन खाली घेऊन येते. जसं महेंद्रसिंग धोनीचं उदाहरण आलं होतं मागे. चले मैं रिटायर हो गया, हम दोनों हस्बैंड वाइफ दोनों बैठ के मैच देख रहे थे, और प्लेयर चल रहा था, और मैं मेरी कमेंट्री शुरू हो गई, अरे ऐसा करना था, वैसा करना था, ये करना था, वो करना था. आणि तिथे काहीतरी एक असं सिच्युएशन बनली की तो आउट झाला, आणि माझी बायको काय म्हणते, याने सिक्स काऊन नाही मारला. मी तिला पुढे एक्सप्लेन करून सांगितलं की अरे हे अशी कंडिशन आहे की हा सिक्स मारूच शकत नाही. अरे तुम्ही चुप राहा, तुम्हाला काय समजते, त्याने सिक्स मारायला पाहिजे होता. कोणाला म्हणत आहे ते? रिटायर झालेला पर्सन महेंद्रसिंग धोनी, ज्याने एवढे
विश्वकप जिंकले, एवढं मोठं योगदान दिलं क्रिकेटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये ह्या. त्याची बायको त्याला म्हणजे तुम्हाला काय समजते क्रिकेटचं? की बसा तुम्ही. हा मूर्ख यायला सिक्स मारायला पाहिजे होता. मी काही वेळपर्यंत डोक्यावर हात ठेवून बसलो. ऍक्च्युअली त्याने सांगितलं आणि लास्ट स्टेटमेंट काय दिलं? वाईफ ऑलवेज करेक्ट. कधी भांडायचं नाही. तर कोणतरी प्रश्न विचारला की सुखी जीवन जगण्याचा नियम काय आहे? वाईफ ऑलवेज करेक्ट. तिच्यासोबत भांडायचं नाही. का? तर त्यांनी सांगितलं की म्हणजे मी दिवस रात्र ज्या गोष्टीमध्ये जगलो, ज्याच्यात योगदान दिलं, त्याच माणसाला ते मध्ये तुम्हाला काही कळत नाही. समजून जातं की आपल्याला खरंच काही कळत नाही. विषय काय आहे? बॅलन्सिंग. तेच जे सरांनी म्हटलं ते बरोबर आहे, बॅलन्सिंग. त्या व्यक्तीला कुठेतरी वाटतं की मी काहीतरी आहो, मी काहीतरी करून दाखवलं, त्यामध्ये तुम्ही काहीच नाही माझ्यासमोर. ही बॅलन्सिंग आहे. पण जेव्हा आपण त्याच सिच्युएशनला इगोवर घेतो, असं कसं म्हटलं, आणि तिथून जे चक्र सुरू होते, वाद विवाद भांडणाचं, ते कधीच संपत नाही लाईफमध्ये. तर कुठेतरी आपल्याला समजून घेणे आहे की ही सिच्युएशन आपल्या जीवनामध्ये आली कशासाठी? बॅलन्सिंग करून देण्यासाठी. आणि ह्या बॅलन्सिंगला तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने उपभोग करायचा असेल, तर छोट्या छोट्या गोष्टी होणाऱ्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्हाला माफी मागणी शिकणे आहे. की मे बी तुम्ही त्यांचे इमोशन कधी अनुभवलेच नसेल, त्यांच्या मनातलं दुःख कधी समजूनच घेतलं नाही, त्यांना होणारा त्रास कधी समजून घेतला नाही, आणि बस स्वतःच्याच मनातून आपण टचकन बोलून दिलं. काही घटना अशा झाल्या की त्याच्यामुळे त्यांना दुःख झालं, पण आपण त्याला कधी माइंडच केलं नाही. हा, होत असते, ठीक आहे, सगळ्यांनाच होते, तू काय नवीन आहे. पण प्रत्यक्ष जरी आपण बोलू नाही शकलो, तरी मनातल्या मनात कोणी कोणी असं म्हणून काय, भाऊ आमचं उलट आहे, मी टच तसं नाही बोलत, तेच टच तसं बोलते. मग अशा वेळेस माफ करून द्या. किंवा काहीतरी मी असे कर्म आणले असन की मला बोलणे खाणे आहे. पण त्याच्यातूनही जे दुःख तुम्ही क्रिएट करून राहिले, तिथेही तुम्ही निगेटिव्ह धागे गाठा मारणं सुरू केल्या. अशा कंडिशनमध्ये माफ करून देणे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी माफ करून द्या. आणि त्याची गोष्ट मनात धरून ठेवू नका, त्याला लंब ओढू नका, तिथची तिथंच खतम करून टाका. अशा प्रकारे तुमच्या पत्नीद्वारे तुम्ही आजपर्यंत जे काही अनुभूती घेतलेल्या आहे त्याला आठवण्याचा प्रयत्न करा. आणि चुकून का असेना, जर तुमच्याकडून काही मोठं काही दुःख देण्यात आलेलं आहे, मोठ्या मोठ्या गोष्टी, सध्या छोट्या छोट्या नाही, मोठ्या मोठ्या गोष्टी आपण आठवण्याचा प्रयत्न करू, कारण की 2-4 मिनिटाचाच टाइम आहे. त्यांना आठवून त्यांच्याप्रती फॉरगिव्हनेस करा. ज्यांना नाही आठवत त्यांनी जनरल फॉरगिव्हनेस करा सगळ्यांच्या प्रती. आणि प्रयत्न करा की डे टू डे लाईफ मध्ये जे जवळचे प्रसंग संबंध आहे, कोण आहे जवळचे? आई बाबा, लेकर, नवरा बायको, भाऊ बहीण, मित्र, म्हणजे 8-10 जणांचा हा कोअर ग्रुप आहे आपला. कोणाच्या ना कोणाच्या सोबत काही ना काही तोंड वाजते आपलं. बस एवढ्याच लोकांच्या प्रती पहिले फॉरगिव्हनेस करणं सुरू करा, पहिले माफी मागणं सुरू करा. हळूहळू करता करता तुमच्यामध्ये ती चेतना आपोआप डेव्हलप होईल. आणि तुम्हाला काही दिवसानंतर असं वाटेल की खरंच आपण एका मोठ्या बोज मधून हलके होत चाललो, प्रेशर हलकं होत चाललं. ठीक आहे. कोणतीही सिच्युएशन असू द्या, रॉंग सिच्युएशन असू द्या, तुम्ही फक्त एवढं इमॅजिन करा की
माझ्याकडून कोणालाही दुःख मिळालं पाहिजे नाही, आणि त्याकरिता मी काय करत आहो, पूर्ण तत्पर आहो. चला आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. आपला टाइम झालेला आहे. सर्वांनी रिलॅक्स बसा, डोळे बंद करा. तुम्ही तुमचे जे कोणी इष्ट आहे, जे तुमचे देवता आहे, जे ज्यांना तुम्ही मानता, त्यांना इन्व्हाइट करा. जसं मी भगवान शिवला मानतो, तर मी त्यांच्या त्या डिवाइन एनर्जीला मी आमंत्रित करतो, आणि त्यांच्या साक्षीमध्ये मी आजचं हे फॉरगिवनेस करतो. भगवान शिव के साक्षी में आज दिन अध्यक्षण पर्यंत मेरे मन, वचन, काया द्वारा, जाने अनजाने से मेरे लाइफ पार्टनर के प्रति मैंने जो भी दोष किए हो, उसे दुख, दर्द, पीड़ा, नुकसान पहुंचाया हो, उसके प्रति अभाव, तिरस्कार, निंदा, द्वेष किया हो, विषय विकार संबंधी दोष किए हो, किसी भी तरीके से अगर मेरे द्वारा मेरे जीवन साथी के प्रति दोष हुए हो, तो उन सभी दोषों के लिए मैं हृदय से पश्चाताप करता हूं और क्षमा याचना करता हूं. हे भगवान शिव, मुझे क्षमा कीजिए, क्षमा कीजिए, क्षमा कीजिए. मैं अपने जीवन साथी के प्रति क्षमा की भावना रखता हूं. प्लीज मुझे माफ कीजिए, और मैं फिर से ऐसी गलतियां कभी नहीं करूं, ऐसा दृढ़ निश्चय निर्धार करता हूं. मैं अपने संकल्प के ऊपर अड़िग रहूं, ऐसी मुझे शक्ति दो, शक्ति दो, शक्ति दो. अगर मेरे जीवन साथी के द्वारा मुझे किसी भी तरह का दर्द, दुख, पीड़ा पहुंचाई हो, अभाव, तिरस्कार, निंदा, द्वेष, अपमान किया हो, मेरे प्रति विषय विकार संबंधी दोष किए हो, और इससे मुझे वैयक्तिक पीड़ा प्राप्त हुई हो, मानसिक भावनात्मक दुख हुआ हो, तो मैं अपने कल्याण के लिए, अपने मुक्ति के लिए, अपने आनंद के लिए मैं अपने जीवन साथी के सभी दोषों को क्षमा करता हूं, और इस कर्म के बंधनों से मैं उन्हें मुक्त करता हूं. मेडिटेशन मध्ये स्वीकार भाव खूप महत्वाचा आहे. इथून पुढे जे आता ऑडिओ लागेल, सगळ्या गोष्टींचा स्वीकार करणे आणि क्षमा मागणे. शक्यतोवर आज प्रत्येकाने आपल्या लाईफ पार्टनरच्या प्रती
जे काही तुमच्याकडून दुःख दोष झाले असेल त्यासाठी माफी मागा, नसन झाले तर माफ करून द्या. ठीक आहे. आज आता क्वेश्चन आन्सर टॉक घेणार नाही, याच्यानंतर डायरेक्ट मेडिटेशन क्लोज होईल. कंटिन्यू करा. झोपू नका प्लीज कोणी पण, कारण की हे मोमेंट खूप कमी असते जेव्हा आपण ऍक्टिव्हली जागृतपणे असे फॉरगिवनेस मेडिटेशन करतो. आणि कोणीतरी व्यक्ती जसा मी आहे तुमच्या सगळ्यांसाठी एनर्जीला इन्वोक करत आहे. आर्कएंजेल झेरेमिल त्यांना मी इन्व्हाइट करत आहे, तुमच्या लाईफ मधून सगळे हे दुःख दूर होऊन तुम्ही फॉरगिवनेस मध्ये समोर गेले पाहिजे. एंजेलिक सिम्बल्सला मी ऍक्टिव्हेट करत आहे, रेकी सिम्बल्सला ऍक्टिव्हेट करत आहे. तुमचे मनाची भावनात्मक तुम्हाला जे दुःख मिळालंय त्या दुःखातून तुमची हिलिंग झाली पाहिजे, तुमचं मन शांत झालं पाहिजे. तुम्ही रोज फॉरगिवनेसची प्रॅक्टिस करा, पण ही हिलिंग तुम्हाला रोज भेटणार नाही. आठवड्यातून एक दिवस होते, मन लावून फॉरगिवनेस करा. ओके. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. सुरू करा. लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज रात्रिकालीन ध्यान कक्ष में हम अपना पहला चरण पूरा करेंगे। हमारा पहला चरण है स्वीकृति का अभ्यास। हमें हर उस चीज का, हर उस व्यक्ति का, हर परिस्थिति का स्वीकार करना है जो हमारे जीवन से जुड़ी हुई है। स्वीकृति करने से, एक्सेप्टेंस करने से हमें सहायता मिलती है हमारे जीवन को सही दिशा की ओर लेकर जाने के लिए, और इससे लाभ होता है हमें विचार करने की क्षमता प्रदान होती है, हमें दूरदृष्टि प्रदान होती है। जीवन में कई ऐसे अनसुलझे बातें होती है कि जो सिर्फ हमारे अस्वीकार करने की वजह से जीवन में बनी हुई है। जैसे ही हम स्वीकार करना शुरू कर देते हैं, हमें उन घटनाओं से, परिस्थितियों से, व्यक्तियों से आगे बढ़ने के लिए मार्ग मिलना शुरू हो जाता है। तो आइए आज हमारा रात्रिकालीन ध्यान कक्ष का पहले चरण को शुरू करते हैं। रात्रिकालीन ध्यान साधना का प्रथम चरण स्वीकृति की भावना। शांत शिथिल होकर बैठिए, पीठ सीधी, शरीर रिलैक्स। लंबी गहरी श्वास लीजिए, लंबी गहरी श्वास लीजिए, लंबी गहरी श्वास लीजिए और मन ही मन बोले, मैं अपने आप को पूर्ण रूप से स्वीकार करता हूँ। मैं अपने देह को जैसा है वैसा स्वीकार करता हूँ। मैं अपने मन मस्तिष्क को स्वीकार करता हूँ। मैं अपने माता पिता को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने भाई बहन को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने लाइफ पार्टनर को जैसे है
वैसे स्वीकार करता हूँ। मैं बच्चों को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने परिवार के सदस्यों को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने रिश्तेदारों को, आस पड़ोस के लोगों को, समाज के लोगों को यथारूप स्वीकार करता हूँ। मैं अपने काम को, जॉब को, बिजनेस को, स्टडी को यथास्थिति स्वीकार करता हूँ। मुझे जो इनकम मिल रही है मैं उसे स्वीकार करता हूँ। मैं अपने कार्य क्षेत्र में जो लोग मुझे मिले हैं उसे स्वीकार करता हूँ। मैं हर अच्छी बुरी घटना को, परिस्थिति को स्वीकार करता हूँ। मैं हर सुख दुख की स्थिति को स्वीकार करता हूँ। मैं हर वो अच्छे बुरे व्यक्ति जो मुझे मिले हैं उन्हें स्वीकार करता हूँ। मैं अपने घर को यथारूप स्वीकार करता हूँ। मुझे जो सुख सुविधा मिल रही है मैं उसे स्वीकार करता हूँ। मुझे जो अन्न मिल रहा है मैं उसे स्वीकार करता हूँ। परिवर्तन इस सृष्टि का नियम है, मैं इसे स्वीकार करता हूँ। मैं अस्तित्व को स्वीकार करता हूँ। मैं प्रकृति को स्वीकार करता हूँ। मैं नियति को स्वीकार करता हूँ। मैं वैश्विक नियमों को स्वीकार करता हूँ। मैं इस जगत की कार्य प्रणाली को स्वीकार करता हूँ। मैं इस समय को और अपने परिस्थितियों को स्वीकार करता हूँ। मैं अपने संघर्ष को स्वीकार करता हूँ। मैं सकारात्मकता को स्वीकार करता हूँ। मैं दैवीय कृपा को स्वीकार करता हूँ। मैं गुरु के वचनों को स्वीकार करता हूँ। मैं हर उस तत्व को स्वीकार करता हूँ जो मुझे मेरे परिवर्तन में सहायता कर रही है। मैं हर उस तत्व को स्वीकार करता हूँ जो मुझे मेरे परिवर्तन में सहायता कर रही है। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। अपने आप को रिलैक्स करें, शांत बैठे, अपने श्वासों को शिथिल करें। अपने पूरे दिन की दिनचर्या को देखने का प्रयास करें। सुबह नींद से उठने से लेकर रात को सोते समय तक क्या मैंने अपने मन, वचन, काया द्वारा जाने या अनजाने से किसी व्यक्ति, पशु पक्षी, जीव जंतु को दुख, पीड़ा, कष्ट पहुंचाया है? किसी के प्रति अभाव, तिरस्कार, निंदा, घृणा, द्वेष किया है? किसी के साथ छल, कपट, बेईमानी, धोखा किया है? किसी की भावना, मन, अहंकार, प्रेम को ठेस पहुंचाई है? किसी स्त्री, पुरुष, नपुंसक के प्रति अभाव, अश्लील विचार, दृष्टिदोष या गलत क्रिया की हो उसे याद करें। और सबसे महत्वपूर्ण, अपने आप के प्रति दिन भर में आपने कैसे विचार किए हैं इन्हें भी देखें। क्या आपने खुद को दुख, पीड़ा पहुंचाई है? खुद के प्रति नकारात्मक भाव, इसे भी देखें। अपनी ऊर्जा को आपने नकारात्मक किया है, इसे भी देखें। अपनी परिस्थिति, नौकरी, व्यवसाय को नकारात्मक भाव दिए हैं,
अपने घर, शहर को, देश को नकारात्मक भावनाएं प्रदान की है, इन सब को देखिए। अगर आपने आज एक भी नकारात्मक कर्म नहीं किया है तो पिछले दिनों को देखिए, अपने बचपन तक देखते जाइए कि कभी कोई गलती आपने की है क्या। हर दिन एक गलती, एक दोष, एक नकारात्मकता को देखेंगे। आपको किसी ने अगर दुख दिया, पीड़ा पहुंचाई, तब भी कार्य कारण सिद्धांत को समझकर मैं स्वयं इस घटना के प्रति जवाबदार हूँ ऐसा मानकर क्षमा मांगनी चाहिए, प्रार्थना करनी चाहिए, निश्चय लेना चाहिए कि पुनः ऐसी गलती नहीं करेंगे। लंबी गहरी श्वास लें, शांत बैठे, लंबी गहरी श्वास लें, लंबी गहरी श्वास लें, लंबी गहरी श्वास लें। देखें अपने ऐसे व्यक्ति को जिनसे कोई गलती हुई है या आपने कुछ ऐसा किया है जिससे उन्हें दुख हुआ है, दोष हुआ है। याद कीजिए, क्या आपसे कोई गलती हुई है? याद करें और कहें, मैं आपसे मेरी गलतियों के लिए माफ़ी मांगता हूँ, हृदय से पश्चाताप करता हूँ और फिर से ऐसे दोष नहीं करूँ ऐसा दृढ़ निश्चय करता हूँ। मुझे माफ़ कीजिए, माफ़ कीजिए, माफ़ कीजिए। मैं हृदय से क्षमा मांगता हूँ, क्षमा मांगता हूँ, क्षमा मांगता हूँ। मैं आपको भी माफ़ करता हूँ, मैं आपको भी माफ़ करता हूँ, मैं आपको भी माफ़ करता हूँ। आई लव यू, आई ब्लेस यू, आई थैंक यू, आई फॉरगिव यू, आई फॉरगिव यू, आई फॉरगिव यू। उस घटना को याद करें, माफ़ी मांगे और माफ़ कर दे, धन्यवाद दे। फिर से इस प्रक्रिया को दोहराए। लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास ले। अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दीजिए। लंबी गहरी श्वास ले, अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दें। उन परिस्थितियों को याद करें, उन स्थितियों को याद करें और कहाँ पे दोष हुआ है, कहाँ पे गलती हुई है, उसे देखिए। उस परिस्थिति को समझने का प्रयास करें और क्षमा मांगे। फिर से इस प्रक्रिया को दोहराएं। लंबी गहरी श्वास लीजिए, अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए और नकारात्मक भावनाओं को छोड़ दें। याद करें ऐसे व्यक्ति को, ऐसी परिस्थितियों को जिन स्थितियों में आपसे कुछ गलतियां हो गई है, जिसकी वजह से सामने वाले व्यक्ति को दुख पहुंचा है या फिर आपको स्वयं को दुख पीड़ा पहुंची है। दोनों ही परिस्थितियों में आप अपने घटना को, आपके द्वारा किए गए कर्म को स्वीकार करेंगे, उसके लिए क्षमा मांगेंगे, माफ़ी मांगेंगे और फिर से
ऐसी गलती नहीं करेंगे, ऐसा निश्चय करेंगे और उस परिस्थिति को, उस व्यक्ति को, उस घटना को आप माफ कर देंगे। कहे, मैं आपसे मेरी गलतियों के लिए माफ़ी मांगता हूँ, हृदय से पश्चाताप करता हूँ और फिर से ऐसे दोष नहीं करूँगा, ऐसा दृढ़ निश्चय करता हूँ। मैं आपको भी माफ़ करता हूँ। आई फॉरगिव यू, आई फॉरगिव यू, आई फॉरगिव यू। मैं आपसे क्षमा मांगता हूँ, मुझे क्षमा करें, क्षमा करें, क्षमा करें। अंत में धन्यवाद दें कि आपने इस घटना के द्वारा, इस परिस्थितियों के द्वारा मुझे कुछ नया सिखाया है, मार्गदर्शन किया है, मेरी चेतना को उन्नत करने में सहायता की है, मेरे कर्मों को काटने में सहायता की है। उन सभी घटनाओं के लिए मैं आपको धन्यवाद देता हूँ। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। आई लव यू, आई ब्लेस यू, थैंक यू। सभी लोग थोड़ा सा रिलैक्स करें, अपने मन में जागृत हुई भावनाओं को, इच्छाओं को, विचारों को शांत करें, उन्हें त्याग दीजिए। जो भी नकारात्मक भावनाएं उत्पन्न हुई है उन सभी को त्याग दें। यह एक बोझ है जिन्हें हमने कई सालों से बचपन से, पूर्व जन्म से हमारे सर पर लाद के रखा है, जिसके भार के तले हमारी चेतना दबी हुई है। उस भार को अब हम मुक्त करने वाले हैं। इसे त्याग दीजिए। समस्त नकारात्मक भावनाओं का त्याग ही हमारे मुक्ति के मार्ग पर अग्रसर होने के लिए सहायक होगा। आप सभी ने रात्रिकालीन ध्यान साधना के 2 चरण यथारूप पूर्ण किए, उसके लिए आप सभी का धन्यवाद। आइए अब हम आगे बढ़ते हैं रात्रिकालीन ध्यान साधना के 3रे चरण की ओर। रात्रिकालीन ध्यान साधना का 3रा चरण है रिलैक्सेशन, शिथिलीकरण। जिस तरह हमने अपने मन के अंदर कई सालों से नकारात्मक भावनाएं, कर्म को, नकारात्मक विचारों को भर के रखा था, इसी तरह हमने अपने शरीर के हर एक अंग प्रत्यंग में, रोम रोम में कई सारा स्ट्रेस, तनाव, दुखद भावनाओं की, दुखद घटनाओं की स्मृतियों को धारण करके रखा है। दिन भर में न जाने कितनी घटनाएं होती है, जिसका प्रभाव हमारे शरीर पर पड़ता है। हमारी आंखें, कान, नाक, सभी इंद्रिय हर तरह से इस शरीर का पोषण करने में, शरीर को चलाने में कार्यरत रहती है। आइए इन्हें भी नकारात्मकता के बोझ से मुक्त करें, शांत करें, शिथिल करें। आपके शरीर में ऐसी कई बीमारियां हो सकती है, किसी जगह पर पीड़ा, दुख, वेदना हो सकती है। आपके किसी शरीर में रोग या बीमारी हो सकती है। आपके मन में कुछ बीमार तत्व हो सकते हैं। उन सभी का त्याग करेंगे, उन सभी को छोड़ देंगे। लंबी गहरी श्वास लेंगे, सीधे बैठेंगे, पीठ सीधी, गर्दन सीधी, शरीर रिलैक्स। मेरे शब्दों के ऊपर आप पूरा ध्यान रखेंगे। मैं जिस अंग प्रत्यंग के बारे में बोलते जाऊंगा, सूचनाएं देते जाऊंगा, आपको उस भाग पर पूरा ध्यान रखना है। लंबी गहरी श्वास लेंगे, श्वास छोड़े, लंबी गहरी श्वास लें, श्वास छोड़े। हर एक
जाती श्वास के साथ आप अनुभव करेंगे कि आपके शरीर में स्थित तनाव, पीड़ा, दुख, हर नकारात्मक तत्व का त्याग हो रहा है, विसर्जन हो रहा है। हर वो तत्व जो आपको पीड़ा देते हैं आपके श्वासों के द्वारा शरीर से बाहर जा रहे हैं। लंबी श्वास ले, श्वास छोड़े, लंबी गहरी श्वास ले, श्वास, लंबी गहरी श्वास ले, श्वास छोड़े। अपने पैर की उंगलियों को देखें, रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। पैर के तलवों को देखिए, रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने काफ मसल्स को देखिए, रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने घुटनों को देखिए, रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। लंबी गहरी श्वास लेंगे और मेरे शब्दों पर पूरा ध्यान रखेंगे। अपने घुटनों के ऊपर जंघाओं को देखें, रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने जननेंद्रियों को देखिए, रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। पूरा तनाव, स्ट्रेस, पीड़ा, हर नकारात्मक तत्व शरीर से बाहर निकल रहे हैं। थोड़ा ऊपर आएंगे, नाभि के नीचे अपने गर्भाशय को देखिए, अपने निचली आंतों को देखिए, रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। हर दर्द, पीड़ा, परेशानी, तनाव से मुक्ति हो रही, तनाव विसर्जित हो रहा है। अपने नाभि चक्र को देखिए, जहां पर पूरे शरीर के नियंत्रण का भार है, जो आपका मध्य केंद्र है, उसे रिलैक्स करें, तनाव रहित करें। यह तत्व, यह मध्य बिंदु आपके शरीर के स्वस्थता का मुख्य कारण है। इसी से आपका पूरा शरीर तंदुरुस्त है, स्वस्थ है, ऊर्जावान है। इसे शांत और शिथिल करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। नाभि के ऊपर अपने पेट को देखिए, किडनी, पैंक्रियाज, छोटी आंत, अन्नाशय, हर तत्व को देखिए, अंग प्रत्यंग को देखिए और उन्हें रिलैक्स करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। थोड़ा और ऊपर आएंगे, अपने सीने को देखिए, हृदय, हृदय नलिका, आपके फेफड़े, श्वसन नलिका,
अन्न नलिका, छाती, स्तन सबको देखेंगे और शिथिल करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। थोड़ा ऊपर आएंगे, अपने कंधों को, हाथों को, भुजाओं को, दंड को, मणिबंध को, अपने हाथों के तलवों को, उंगलियों को देखेंगे और उन्हें शांत और शिथिल करेंगे। शांत, रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने कमर को देखें, कमर के निचले हिस्से को देखिए, कमर के ऊपरी भाग को देखिए और उन्हें शिथिल करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने पीठ को देखिए, पीठ की मांसपेशियों को देखिए, पीठ की हड्डियों को देखिए, मेरुदंड को देखिए और उन्हें शिथिल करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। थोड़ा ऊपर आएंगे, अपने गर्दन को देखिए, अपने गले को देखिए, थायराइड ग्लैंड को देखिए, वहाँ पर स्थित नकारात्मकता को देखिए और उसे शिथिल करें, रिलैक्स करें। हर तनाव, हर बीमारी शरीर से बाहर जा रही है। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने सिर के पिछले हिस्से को देखिए, सिर के ऊपरी हिस्से को देखिए, इन्हें शांत और शिथिल करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने चेहरे को देखिए, कान, नाक, आंखें, होठ, त्वचा को देखिए। हर तत्व का, हर स्थिति का, हर घटना का तनाव इन्हीं के ऊपर आता है, इन्हीं से सबको दिखाई देता है। शरीर के सबसे ज्यादा जागरूक बिंदु इन्हीं भागों पर होते हैं। इन्हें तनाव मुक्त करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपना पूरा ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए। आज्ञा चक्र में प्रवेश करें। पूरा ध्यान मस्तक पर और अपने मन, विचार, अपने श्वासों को, अपने प्राणों को शिथिल करें, शांत करें, शांत करें, शांत करें। अपने श्वासों को और शांत करेंगे, शांत करेंगे, शांत करेंगे। गहराई में उतरने का प्रयास करेंगे। रात्रिकालीन ध्यान साधना का तीसरा चरण अब पूर्ण होता है। Lots of love and gratitude, all of you. Angels always bless you.
रिलॅक्स. बॅक टू युअर कॉन्शियसनेस. बॅक टू युअर बॉडी. शांत, स्थिर. Good night, all of you. Bless you.